नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक कादंबरी या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 12 भागांपैकी तिसरा भाग वाचतो. कर्णिकांच्या कादंबऱ्यातील संमिश्र जीवन जाणीवांचे हे संमिश्र स्वरूपाचे टिपण. देवकी. देवकी म्हणजे एक रोमॅन्टिक लव्ह ट्रॅजेडी असे म्हणता येईल. या प्रणय निर्भर शोकात्मिकेत नायक आणि नायिका याच दोन प्रमुख व्यक्तिरेखा. त्यांच्या उदात्त निर्भर प्रीतीचा शोकात्म शेवट अवतीभोवतीच्या सामाजिक पारंपरिक जाचक मूल्यव्यवस्थेमुळे होत असतो. कोकण गोवा परिसरात सारस्वत, बामणखोत आणि भाविणी यांचे नातेबंध सर्वश्रुत आहे. येथे बाबी खोत हा नायक आणि भाविण कन्या देवकी यांचे नाते सर्वश्रुत असल्या प्रकारापेक्षा वेगळ्या पातळीवरचे असते. लेखकाच्या 25शीच्या वयात त्यांनी लिहिलेली ही कादंबरी. हे वय उदात्त मूल्यांची मागणी करणारे असते. बाबी काका, देवकी यांच्या बाबतीत त्या दोघांच्या वर्तनातून हेच उदात्त मूल्य साकार झाले आहे. अशारीरिक प्रेमाचा हा गहिरा आविष्कार आहे. बाबी काकाच्या मनात त्याची बालपणीची रोमॅन्टिक भेट रुतून बसलेली. ती त्याला खूप आवडलेली, तिलाही तो खूप आवडलेला. जाता येता शाळेच्या वाटेवर एकमेकांना लाघवी स्मितांची भेट देणारी ती दोघं. मग एक दीर्घ फुलस्टॉप. योगायोगाने आता दोघांच्या तरुणपणी दोघांची पुनर्भेट, वेगळ्या वळणावरची. आता वयात आलेली भाविणीची मुलगी म्हणून देवाला अर्पण करणार हे समजताच ती आत्महत्येला सामोरी जाणारी, विहिरीत उडी घ्यायला निघालेली. तिथेच त्यावेळचा बाबी, आत्ताचे बाबी खोत तिला अडवतात. तिच्यापुढे दुसरा पर्याय नसल्यामुळे तडक आपल्या घरी नेतात. आपल्या वाड्या शेजारी माघरात तिला आसरा देतात. निर्मळ नात्याचा बंध पाळतात. बाबी खोताबरोबर आलेल्या मोनी गाईसारख्या देवकीचा बाबी खोतांची पत्नी आपल्यात सामावून घेते. आवारात काम करणारा रुमड्या महारही तिचे स्वागत करतो. त्यांच्या निर्मळ नात्याची त्याला खात्री असते. त्या दोघांच्या अंतर्मनात बालपणीची कोवळीक रुतून असली तरी बाह्यतः ती दोघं पवित्र मनानेच जगत असतात. एकदाच त्यांच्या मनात आलेल्या मोहाच्या क्षणाला तिनेच सावरले होते आणि त्यांना अपराधीपणाने शरम वाटली होती. एरवी स्त्री पुरुषातील नैसर्गिक शारीर नात्याला कटाक्षाने बांध घालीत ती दोघं निर्मळ आयुष्यक्रम जगत असतात. पण गावातील कुळवाडी, पाटणे, वाणी, तावडे, मराठे, तेली इत्यादींच्या गावकरी समाजाला खोताने आपल्या वाड्याच्या आवारात भाविणीला आसरा देणे हे पारंपरिक मूल्यव्यवस्थेत अनैतिक वाटते. गाव समाजाच्या दृष्टीने खोताने ठेवलेली बाई, ठेवलेली भाविण असेच ठरते आणि तो गाव समाज खोताच्या घरावर बहिष्कार घालतो. त्यातच बाबी खोताला साप चावल्याने त्यांना पांठगोळीस घेऊन घरी आणून रिवाजानुसार 11व्या दिवशी उघड्यावर स्वतःच्या हाताने ती त्यांना अंघोळ घालते. हे दृश्य पाहताच रुमड्या महारही बिथरतो, भ्रमिष्ट होतो आणि त्याच अवस्थेत ती राहत असलेल्या आवारातील मागराला आग लावून जाळून टाकतो. आणि आता उघड्यावर पडलेल्या तिला गाव सोडून जावे ही एकच अट रुमड्यासकट सगळ्या गावाची असते. आणि एक दिवस रात्रीच्या प्रहरानंतर देवकी आपल्या मनातील त्याच्याबद्दलच्या गहिऱ्या प्रेमाला आवरून त्यांच्या घरातील बहिष्कार उठावा, त्यांच्यावरील कलंक दूर व्हावा म्हणून त्यांच्या पहिल्याच पण निद्रिस्त्र शरीराला अलगद पुसटशी स्पर्शमिठी देऊन त्याला न सांगता सवरता कायमची निघून जाते, जिच्या पावलांना आता कुठलीच दिशा नसते.
शोकात्मिकेच्या नायिकेचे हे असे कायमचे जाणे उदात्त पातळीवरचे ठरते हे खरेच, पण पारंपरिक जाचक अमानवी मूल्य व्यवस्थेने कोवळ्या निर्मळ प्रीतीचा घेतलेला हा बळी असतो हे समाज वास्तव अस्वस्थ करीत असते. तिच्याबद्दल करुणा पीटी वाटत असते आणि तिच्या भविष्याबद्दल भीती फिअर वाटत असते. हा शोकात्मिकेचा परिणाम मनात सलत राहतो. निरभ्र कोकणाच्या पार्श्वभूमीवरील ही आणखी एक नायिका प्रधान कादंबरी. खांडेकर सानेगुरुजी यांच्या त्याच भोगाचे संस्कार घेऊन जगते आहे असे वाटावे अशी ही निरभ्र निर्मळ नायिका. समर्पित अशारीर प्रेमाचा विस्मित करणारा अनोखा आदर्श नमुना. भोगापेक्षा त्यागातच प्रीतीचे खरे साफल्य असते असा संस्कार करणारी ही कादंबरी आणि तिची नायिका रतन. नात्या गोत्याच्या रिवाजाप्रमाणे लहानपणापासूनच मामे भावाबरोबर तिचे लग्न होणार असे एकूण वातावरण. दिना हा मामे भाऊही त्याच समजुतीत असून तिचे रूप त्याच्या मनात सतत भिरभिरत असलेले. पण शाळकरी वयात मधुमागसी माझ्या सख्यापरी ही कविता शिकवणाऱ्या रसाळ वाणीच्या नेरुरकर मास्तरांच्या रसिकतेवर ती मोहित होते. तिला त्यांचे डोळे कृष्णकमळीच्या फुलांची आठवण व्हावी तसे लाघवी अन पाहणाऱ्याला थेट आपलेसे करणारे येशू ख्रिस्ताच्या डोळ्यासारखे दिसतात. शेवग्याच्या शेंगेसारखे त्यांचे हाडकुळे लांब हात आणि टीबी झालेल्या व्याधीग्रस्त वयस्कर शरीर हे सारे दृष्टी आड करून त्या येशू ख्रिस्ताच्या आपलेसे करणाऱ्या डोळ्याच्या नेरुरकर मास्तरांबरोबर ती लग्न करते. जीव पणाला लावून त्यांची सेवा करते. त्यांचा आजार जीवघेणी व्याधीग्रस्तता वाढू नये म्हणून अश्विनातल्या अबोलीच्या ताटव्यासारखे आपले सुंदर तरुण शरीर त्यांच्यापासून तसे अस्पर्शित ठेवते. अशी 4 वर्षे अशारीर पण गाढ भावप्रेम देत घेत ती जगते. पण घडायचे ते घडतेच. केवळ 4 वर्षे त्यांचा सहवास तिला लाभतो आणि 4च वर्षात त्यांचा झालेला मृत्यूनंतर त्यांच्या आठवणींवरच तिला जगत राहावे लागते. 4 वर्षाच्या तशा प्रकारच्या वैवाहिक जीवनाची अशी शोकांतिका होते. त्यामागे मृत्यूशय्येकडे जाणाऱ्या वयस्कर पुरुषावर झपाटल्यासारखे प्रेम करीत लग्न करणे हे उदात्त प्रेमाचे प्रतीक असले तरी व्यावहारिकदृष्ट्या त्याला तिच्या शोकांतिकेला शोककारण ठरणारा शोकात्म प्रमादच हर्मिशिया म्हणायला हवा. आणखी एक तिच्याबद्दलचे विलक्षण. तिच्या सहाय्याने मंजूबरोबर लग्न होऊनही तिच्यावर आशक असलेला तिचा मामेभाऊ दिना या रतनसाठी अजूनही आताही तळमळत असतो. तिच्यासाठी भ्रमिष्ठ होतो, वेडा होतो. त्याचे हे वेडे भ्रमिष्ठपण घालवण्यासाठी अर्ध अनावृत्ता होऊन ती त्याला सामोरी जाते आणि आव्हानात्मक आवाहन करते. तुला हवी होते ना, मग मी आले आहे. माझे काहीही करायला तू मोकळा आहेस. अजूनही पुढे हो. प्रियकर पतीला न दिलेले शरीर या नको असलेल्या पुरुषाला देण्याचे ती धाडस करते. तिचं झुमरासारखं लखलखणारं रूप आणि विस्कटलेल्या रतन अबोलीच्या वेणीतील भगव्या फुलांच्या झालेल्या ज्वाला त्याला भासू लागतात आणि पुण्यप्रभावातील वसुंधरेपुढे साष्टांग शरणागत झालेल्या वृंदावनाची येथे जणू पुनरावृत्ती होते. निरभ्र नायिकेच्या आव्हानात्मक चारित्र्याचा हा प्रभाव अचंबित करणारा. तो नेणिवेच्या कुठल्या गूढ अज्ञात प्रदेशातून झपाटल्यासारखा प्रकट होतो हे समजतच नसते. पण अशा विलक्षण व्यक्तिमत्वात ते दिसून येत असते. इथे 3रा भाग संपवतो. धन्यवाद.